डायरेक्ट 80% डायरेक्ट कोमत जायला होते. हां 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 डायरेक्ट पिळे मारून हळद चोळल्यासारखं डायरेक्ट, म्हणजे काही कंडिशनच नव्हती जर वाचतील म्हणून. हां 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 पण मग आम्हाला एक पाहुण्याचा ॲड्रेस लागला, ते म्हणे तुम्ही असं असं औषध मारा. हां 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 त्यानं मग आम्हाला 100% रिझल्ट भेटलाय बुवा असं. बरं बरं. पण मग रान वल्ल्यातच मारावं लागत आता. हो, एकदम पिवळ्या आणि जे रिंगा मारल्या होत्या पाथीनं, तर ते तुम्ही नांगरून का वखरून टाकणार होते ही हो गोष्ट खरी? नाही, पण मग सावरली ह्या रोप आपली ह्या औषधाने एकच नंबर झाले ना ते. हां 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 म्हणजे थोडक्यात तुम्ही हे काढून दुसऱ्या पिकाच्या विचारात पण आले होते, परंतु हे औषध मारल्यामुळं तुमचं आता हेच पीक आणि हेच कांदे एकच नंबर झाले. हो सर्वात टॉपचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय. आता पुढचा एक स्प्रे घेण्याच्या तुम्ही तयारीत आहातच. हो आणि सोबतच तुम्ही रोपाला पण मारलं होतं. हो. हा, रोप तर- मी फार खराब झालतो रोप. हा. नमस्कार बांधवांनो, आज आपण येवला तालुक्यातील सावरगाव इथे आलेलो आहोत. ह्या शेतकऱ्यांचे कांदे एकदमच म्हणजे वखरून नांगरून टाकायच्या परिस्थितीचे असताना यांना माहिती झालं की असं असं एक औषध आहे की त्याने कांद्याला सर्वात चांगले रिपोर्ट येतं, आणि ते त्यांनी फवारलं आणि आज त्यांनी आवर्जून प्लॉटला भेट द्यायला बोलवलं. आणि आज आपण आलेलो आहोत आणि आता भेटूया त्यांनाच आणि त्यांच्याच तोंडून ऐकूया कांद्याला आणि रोपाला किती रिझल्ट मिळाला आणि काय कंडिशन होती ती विचारूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपण त्यांच्यासोबतच हे एक बघूया की इथं भरपूर लोक बघायला आलेले आहेत की ह्या कांदे एकदमच पिवळे झालेले होते आणि ते आज कसे झाले आहेत. तर भाऊ आपलं एकदा नाव सांगा. सुखदेव सीताराम सोनवणे, सावरगाव, तालुका येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आता हे कांदे तुम्ही म्हणत होते की एकदमच पिवळे होते, तर असे किती प्रमाणात पिवळे होते? डायरेक्ट 80% डायरेक्ट कोमत जायला होते. हां 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 डायरेक्ट पिळे मारून हळद चोळल्यासारखं डायरेक्ट, म्हणजे काही कंडिशनच नव्हती जर वाचतील म्हणून. हां 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 पण मग आम्हाला एक पाहुण्याचा ॲड्रेस लागला, ते म्हणे तुम्ही असं असं औषध मारा. हां 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 त्यानं मग आम्हाला 100% रिझल्ट भेटलाय बुवा असं. बरं बरं. पण मग रान वल्ल्यातच मारावं लागत आता. हो हो हो, ओल्लं ठेवावं लागतं रान. पाणी भरून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी स्प्रे करावं लागतं. हो, आणि पुढचं पाणी पण लवकर लगेच द्यावं द्यावं लागतं. लागतं. तर म्हणजे थोडक्यात एकदम पिवळ्या आणि जे रिंगा मारल्या होत्या पाथीनं, तर ते तुम्ही नांगरून का वखरून टाकणार होते ही हो गोष्ट खरी? नाही, पण मग सावरली ह्या रोप आपली ह्या औषधाने एकच नंबर झाले ना ते. हां 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 म्हणजे थोडक्यात तुम्ही हे काढून दुसऱ्या पिकाच्या विचारात पण आले होते, परंतु हे औषध मारल्यामुळं तुमचं आता हेच पीक आणि हेच कांदे एकच नंबर झाले. हो सर्वात टॉपचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय. आता पुढचा एक स्प्रे घेण्याच्या तुम्ही तयारीत आहातच. हो आणि सोबतच तुम्ही रोपाला पण मारलं होतं. हो. हा, रोप तर- मी फार खराब झालतो रोप. हा, रोप पण पिवळं पडून कॉईल झाल्या होत्या ना. हो. तर आज रोपही बघू शकता. किती दिवसाचे रोपण मारलं ते? हे 15 दिवसाचं रोप होता. 15 दिवसाचं. 25 दिवसाच्या पुढे रोपाला आपण सुचवत असतो. तर नाही, आम्ही 25 15 दिवसाच्या पुढं- दिवसाचं असतानाच मारलं होतं. चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद.